नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. भरपूर कमेंट आल्या होत्या नेमकं डोक्याला काय लागलं. तर मित्रांनो, डोक्याला नट पडला तो वरून कामाला गेलतो. इथून तर इथपर्यंत असं नट पडला आणि इथून तर इथपर्यंत पॅक आहे, म्हणजे एवढं ठिकाण लागेल. आणि आता उद्या MRI करायला जायचं आहे लोणीला. तुमच्या पण कमेंट येत होत्या कसं आहे काय, कसं आहे काय. तर तसं काही काय घाबरायसारखं काही नाही आहे. लागलेलं आहे एवढं, इथून एवढ्या ठिकाणी टाके पडलेले. अजून 4-5 दिवसांनी टाके पण काढायचे. तर चला आता उद्या लोणीला जातो. काय होतं ते तुम्हाला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. शिवण्याची चालू कठीण. आता ते बोलले की डायरेक्ट टक्कल करायची म्हणून, कारण नंतर केस चांगली वाढतील. काय म्हणता? हा बाई ग, मला नाही आवडत टक्कल. पिल्लू ए शिवन्या काय लय वाढली होती केस. ते ना दाट केस वाढव. मानीला हात लावा एक जण. मानीला हात लावा. ए पिल्लू झालं काही नाही. ते आवाजाने ती रडती बघ. दम पिल्लू झालं ना. झालं थोडं थांबा, नाही तर झालं कटिंग करून टाकली सगळी टक्कल. आई मामून टक्कल केली. काय आई अहो तिची केस कशी पाहू राहिली बघा ना ती. बया खाली पाहती तिला सुद्धा म्हणजे आई रडा. झालं रडायला लागली पिल्लू. शिवन्या टकू केलं तुला. मला वाटलं कशी दिसल ती पण. मिस्टरांची पण दाढी करते, कारण त्यांना गावात नाही गेले ती, त्याच्यामुळे घरच्या घरीच करते. आता तिकडच कशी बघती पा पिलू काय करू राहिली पप्पाला. हा ती पट्टी तिथं कशी दिसती पिल्लू टक्कल केल्यावर. हे आता पावसाचे दिवस आहे ना आत्या, त्याच्यामुळे म्हटल्या की कटिंग करून टाकू, म्हणजे टक्कल करू, डायरेक्ट पाणी जिरणार नाही. पाणी जिरलं का डोक्याचं केसांमधलं लगेच सर्दी होती लहान बाळाला. कशी पाहती ती. थोडा रडा ना पिल्लू. ती पप्पाला काय करू राहिली ती, म्हणजे मला केलं तेव्हा काय केलं पप्पाला. चला गंगा करायला. केस झाली सगळी मानीवर अंगावर. धीरी बाबा पाहू राहिली ती एक एक खाली सामाई. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 7-7:30 वाजले. तर आता इकडे किचनमध्ये माझं चालेल स्वयंपाक. आणि आणून सोनू आत्या गावात सप्ताह बसलेला आहे. हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह गणपती मंदिरासमोर आहे ना. आमच्या गावात तसे 2 सप्ते बसत्या. एक गणपती मंदिरापाशी बसतो आणि एक दुसरा आहे ना शनी देवाच्या मंदिरापाशी बसतो, म्हणजे मारुती मंदिरापाशी. तर पहिला सप्ताह ना हा गणपतीपाशी बसतो. तर 2-3 दिवस झाले सप्ताह बसून. तर आज 3रा का 4था दिवस आहे. मग आत्या सोनू आणि आणू सगळे, आत्या सोनू आणू सगळे पण जात्या. आणि मला टाइम भेटला तर मी मिस्टर पण जातो. पण कसं आता म्हणजे मिस्टरांच्या डोक्याला लागेल नव्हतं, त्याच्या आधी गेलतो आम्ही. आणि त्यांच्या डोक्याला लागल्यापासून ना त्याच्यानंतर काही मी गेले नाही. तर आज मामा पण घरी आहे. मामांची थोडीशी तब्येत बरी नाही. मामांना थंडी वाजून आलेली आहे, म्हणजे थंडी ताप आलेला आहे. त्याच्यामुळे मामा पण नाही जाणार गावामध्ये. नाही तर मामा पण म्हणजे आम्ही गाय वगैरे पिळ्या का दूध घालून, म्हणजे दूध घेऊन आणि दूध पण घालते आणि तसं सप्त्याला पण जायचे. पण आज मामा म्हणते माझी तब्येत बरी नाही, मी नाही जाणार. मग मामा झोपले थोडेसे, म्हणलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्या. तर आज काय स्वयंपाक बनवलाय ते पण मी तुम्हाला दाखवते.
तरी बघा मामांसाठी ना म्हणजे सकाळी पिवळी भाजी केली ती, तर म्हणलं आता काळी भाजी करावं, कारण की मामांना काळी भाजी आवडती. हे बघा मस्त अशी बटाट्याची काळी भाजी ना शिजायला टाकलेली आहे, मस्त तरी पण आलेली आहे. हे बघा तरी सुटलेली भाजीला, किती छान भाजी म्हणजे शिजतीच आहे. आणि इकडे गरमागरम माझ्या आहे ना चपात्या पण चालू आहे. हे बघा इकडे चालू आहे, मी शेगडीवरती करते चपात्या. मिस्टरांनी गोळ्या पण आणल्या आज. मिस्टर गेले दूध घालायला, मामांसाठी गोळ्या पण आणल्या आहे मेडिकलमधून. आली आहे ना ते गाडीलाच काय नाही. इकडे मामा झोपलेले. हा आज लाईट टिकली नाही तर रोज लाईट नाही राहत. नाही गाडीची बंद आहे ना लाईट. मामानं थोडीशी थंडी वाजून आलेली आहे. कुणकुण करते काय अजून म्हणून पिलं. झालं चपात्याच राहिलं, भाजी झाली. चपात्या बी 2 झाल्या, अजून 1-2 करते म्हणजे मग आवडलं. मामा लगेच जेवायला नाही म्हणते, पण थोडंसं आराम करतो म्हणत्या, मग जेवण करीन. गोळ्या पण आणल्या मिस्टरांनी. हे बघा गावातून मेडिकलमधून गोळ्या पण आणल्या मामांसाठी. जेवण नाही ना उठली आहे आणि जेवण करायच्या वेळेस नेमकं व्हिडिओ नाही घेतली मी. मामांचं जेवण झालेलं आहे. काय मामा? हा ना, यांचं जेवण चालू आहे ना, जेवत आहे ना. काळी भाजी केली ती मामांच्या आवडीची. बरं वाटतं का मामा? आता बरं वाटतं ना थोडं. कपडे काढून फेकले मामाने, घाम आला असं. हो पिल्ली ना अशी चिडचिड करते, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओच नाही घेतली. काय बाबू झोपेतून उठली.